सर्वांना नम्र विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पाहावा. मी आणि माझी सासू आम्ही दोघी दिवसभर घरी असायचो. तेव्हा आमच्या घरी एक माणूस यायचा. सासू मला सांगत होती की तो तिचा लांबचा भाऊ आहे. ते दोघे दिवसभर सासूच्या खोलीत गप्पा मारायचे. मी त्यांना चहा घेऊन गेली की सासू मला ओरडायची आणि म्हणायची, माझी माहेरची माणसं असताना इथे यायचं नाही, तुझ्या खोलीतच राहायचं. मग मी जेव्हा जेव्हा तो माणूस घरी येई तेव्हा माझ्या खोलीत राहू लागले. पण एकदा माझ्या नवऱ्याचा दुपारी फोन आला आणि काहीतरी अर्जंट काम होतं म्हणून मी त्यांच्या खोलीकडे गेले आणि समोरचे दृश्य पाहून मी स्तब्ध झाले. मला जबरदस्त धक्का बसला. माझी सासू आणि तो माणूस हसत खिदळत होते. सासूच्या अंगावरती तो माणूस पडलेला. मी विद्या. माझं लग्न होऊन 8 दिवस झाले होते आणि मी त्या घरात नवीन होते. तेव्हा माझ्या सासूने मला पूर्ण घराची माहिती करून दिली. घर तसं खूप मोठं होतं. त्याला एकूण 9 रूम होत्या. माझ्या सासूने सर्व रूम मला उघडून दाखवल्या, पण एक रूम मात्र अशी होती की जिला कुलूप लावलेलं होतं आणि ती कायम बंद असायची. तेव्हा माझ्या सासूने मला त्या रूमविषयी काही सांगितलं नाही. मग मी माझ्या सासूला विचारलं की सासूबाई, ही रूम कोणाची आहे? तेव्हा माझी सासू मला गोड आवाजात म्हणाली, ही रूम अडगळीची आहे. तू या घरात नवीन आहेस. इथं तू कधी जायचं नाही आणि याविषयी कोणाशी काही चर्चा करायची नाही आणि ही रूम कधीच उघडायची नाही. मला फार आश्चर्य वाटलं की असं काय असेल त्या रूममध्ये एवढं. असेच दिवस निघून गेले आणि मी सणासुदीची तयारी करण्यासाठी साफसफाई करत होते. मी सगळ्या रूम स्वच्छ केल्या. फक्त त्या रूमची साफसफाई राहिली होती. मग मी सासूबाईंकडे गेले आणि म्हणाले, त्या रूमची चावी देता का? मला ती रूम स्वच्छ करायची आहे. तेव्हा का कोणास ठाऊक, पण त्या खूप चिडल्या आणि म्हणाल्या, तुला सांगितलं आहे ना त्या रूमचा विषय सोडून दे म्हणून. तो अजून डोक्यात घेऊन बसली आहेस का? मला फार आश्चर्य वाटलं. मी नाराज झाले आणि माझ्या रूममध्ये आले. मी ही गोष्ट माझ्या नवरा महेशला सांगितली. तेव्हा तो सुद्धा म्हणाला की तू त्या रूमचा पुन्हा नावही काढू नकोस. मग मी त्यांना म्हटलं, त्या रूममध्ये आहे तरी काय? मला सांगा ना. तेव्हा ते म्हणाले की तुला सांगितलं ना कामाशी काम ठेव म्हणून. मग मी गप्प बसले. माझी सासू फार विचित्र बाई होती. ती सारखी दुपारी नटून सजून बाहेर जायची आणि परत आल्यावर खूपच खुशीत असायची. एकदा तर मी त्यांच्या पर्समध्ये सिनेमाची 2 तिकटेसुद्धा पाहिली होती आणि त्यांच्या केसात गजरा माळला होता. माझे सासरे तर या जगात नव्हते. मग माझी सासू अशी कोणासाठी नटून थटून तयार व्हायची मला कळत नव्हतं. ती दर 2-3 दिवसांतून रात्री शिल्लक राहिलेले जेवण वाढून घ्यायची. मी तिला म्हणायचे, अहो आई, तुम्ही असं शिल्लक जेवण का घेता? त्यावर ती म्हणाली, मलाच रात्री अचानक भूक लागते. डॉक्टरने सांगितले आहे की भूक लागली की खात जा म्हणून. मला तर असं काहीच डॉक्टरने सांगितलेलं आठवत नव्हतं. एके दिवशी माझी सासू कुठेतरी बाहेर गेली आणि माझा नवरा ऑफिसला गेला होता. तेव्हा मी दुपारची माझ्या रूममध्ये आराम करत होते आणि ती खोली माझ्या रूमच्या शेजारीच होती आणि तिथून मला काहीतरी आवाज आल्याचा भास झाला. मी घाबरले. त्या आवाजाच्या दिशेने गेले तर ते आवाज त्याच रूममधून येत होता. मी घाबरली होती. त्या रूममध्ये काय आहे हे मला शोधणं आता गरजेचं होतं. त्या रूमची एकच चावी होती, ती पण माझ्या सासूकडे. सासू अगदी गुप्तपणे ती चावी तिजोरीमध्ये कोणाच्याही हाती लागू नये म्हणून ठेवायची. मग एके दिवशी मी आमच्या घराच्या टेरेसवर उभी असताना एक बाई आमच्या घराच्या आसपास फिरताना दिसली आणि ती मला खूपदा आमच्या घराभोवती फिरताना दिसायची आणि आमच्या घराकडे बघून ती रडायची. मला समजत नव्हतं की ती असं का करत आहे. मग मी एक दिवशी तिला गाठलं आणि विचारलं की तुम्ही असं का करत आहात? तेव्हा ती म्हणाली की मी या घरात माझी मुलगी लग्न करून दिली होती, पण लग्नानंतर 6 महिन्यात ती गायब झाली आहे. या लोकांनी असं सांगितलं आहे की माझी मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली, परंतु माझी मुलगी वाईट चालीची नव्हती. ती तर खूप प्रामाणिकपणे आपला संसार करायची आणि तिच्या नवऱ्यावर प्रेम करायची. मी पोलिसांमध्ये तक्रार केली, परंतु ती कुठेही सापडली नाही. पोलीस म्हणत आहेत की माझी मुलगी मेली आहे. माझं मन मला सांगत आहे की माझी मुलगी इथेच कुठेतरी आहे. आता तर मला फार मोठा धक्का बसला होता. ती बाई काय बोलत आहे याचा मला संबंध लागेना. मी तिला म्हणाले, नाही, या घरात एकच मुलगा आहे आणि त्याचं लग्न माझ्यासोबत झालं होतं.
पण ती बाई म्हणाली, नाही, या घरात एकच मुलगा आहे आणि त्याचं लग्न माझ्या मुलीशी झालं होतं. मला आता खरे काय ते जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी रात्री माझ्या नवऱ्याला म्हणाले की मला खरं खरं सांगा की तुमचं याआधी लग्न झालेलं आहे का? तेव्हा तो म्हणाला, का आज एकदम असं काय विचारते आहेस? मी म्हणाले, फक्त होय की नाही इतकंच सांगा. मी खूप संतापले होते. माझा अवतार पाहून माझा नवरा खाली मान घालून म्हणाला, हो, माझं याआधी लग्न झालेलं आहे. त्या मुलीचं नाव आहे स्वाती. पण लग्नानंतर 6 महिन्यातच ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो, पण तिने मला धोका दिला, असे म्हणून माझा नवरा रूमच्या बाहेर गेला. मला या लोकांचं फारच नवल वाटलं, कारण की माझ्या नवऱ्याच्या पहिल्या लग्नाची एकही खूण किंवा फोटो यांनी मला दिसू दिला नव्हता. मला यांनी फसवले आहे असेच मला वाटले. मग नंतर मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की आणखीन काय काय तुम्ही माझ्यापासून लपवत आहात? त्या खोलीत काय आहे हे मला आता समजलंच पाहिजे. तेव्हा त्याने मला सांगितले की त्या खोलीत माझ्या व स्वातीच्या लग्नाचे फोटो आणि तिचे साहित्य आहे. ज्या दिवशी ती या घरातून पळून गेली त्या दिवसापासून माझ्या आईने ते सर्व साहित्य व फोटो त्या रूममध्ये टाकले आणि कुलूप लावले, कारण ते सर्व पाहून मला आणखीन जास्त त्रास व्हायला नको म्हणून. आणि म्हणूनच ती रूम कधीच कोणालाच आई उघडून देत नाही. स्वातीचा विषय कायमचा बंद झाला आहे. याचं हे बोलणं ऐकून मी विचारात पडले, कारण तिची आई तर खरं बोलते आहे असं मला वाटत होतं आणि माझा नवरा पण. तो बोलताना त्याच्या डोळ्यात मला सच्चेपणा वाटत होता आणि स्वातीच्या आईचे अश्रूही खरे वाटत होते. मग नेमकं पाणी मुरतंय कुठं? आज माझ्या सासूने पुन्हा शिल्लक जेवण घेतलं. मला ती जरा विचित्रच वाटायची. मग मी माझ्या खोलीत गेले. थोड्या वेळाने मी उद्यासाठी मटकी भिजत घालायची म्हणून किचनमध्ये आले आणि पाहिले तर माझी सासू त्या बंद रूममधून चोर पावलांनी येत आहे. मी लपून बसले. सासूने कुलूप लावून चावी घेऊन गेली. आता मला त्यांच्यावर संशय आला होता. मग एक दिवस सासू 2-3 दिवसासाठी बाहेरगावी गेली. मी एकटीच घरी होते. तेव्हा मी तिच्या कपाटातून चावी घेतली आणि घाबरतच ती रूम उघडली आणि समोरचं दृश्य पाहून मी हादरून गेले. एक बाई मरणासन्न अवस्थेत तिथे पडलेली. तिची अवस्था फारच केविलवाणी झाली होती. मी तिच्या अंगावर पाणी शिंपडले. तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. ती खूप थकलेली होती. तिने तिच्या मिठीत काहीतरी घेतले होते. मी ते पाहिलं तर तो एक अल्बम होता आणि त्यामध्ये माझा नवरा होता आणि त्याच्यासोबत बहुतेक स्वाती होती. ते माझ्या नवऱ्याच्या पहिल्या लग्नाचे फोटो होते. मी निरखून पाहिलं तर ती जी बाई होती ती स्वाती होती, पण ती त्या फोटोतल्यासारखी दिसत नव्हती, कारण तिचे खूप हाल झाले होते आणि ती खूप अशक्त झाली होती, इतकी की तिला आता ओळखायला सुद्धा येत नव्हतं. मग मी तिला जरा सावध केले आणि विचारले की तू इथे कशी काय आहेस? तू तर तुझ्या प्रियकरासोबत पळून गेली होतीस ना? माझं बोलणं ऐकून तिला सर्व हकीकत समजली की मी असे का म्हणत आहे. ती मला म्हणाली, हे सर्व तुला कोणी सांगितलं? मी म्हणाले, सासूने आणि नवऱ्याने. यावर ती म्हणाली, महेश खूप चांगला आहे, पण माझी सासू खूपच वाईट आहे. तिनेच मला इतके दिवस इथे कोंडून ठेवले आहे आणि तिनं 4 दिवसातून एकदाच रात्री जेवायला देत होती, जेणेकरून अशक्तपणामुळे मी मरून जावी. आता मला आठवत होते की सासू रात्रीचे शिल्लक जेवण का घेत होती. मी म्हणाले, पण का? त्यावर स्वाती सांगू लागली, माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करायचा. लग्नानंतर खूप काळजी घ्यायचा. मी आणि माझी सासू आम्ही दोघी दिवसभर घरी असायचो. तेव्हा आमच्या घरी एक माणूस यायचा. सासू मला सांगत होती की तो तिचा लांबचा भाऊ आहे. ते दोघे दिवसभर सासूच्या खोलीत गप्पा मारायचे. मी त्यांना चहा घेऊन गेली की सासू मला ओरडायची आणि म्हणायची, माझी माहेरची माणसं असताना इथे यायचं नाही, तुझ्या खोलीत राहायचं. मला त्या माणसाची नजरही चांगली वाटत नव्हती. तो माझ्याकडे खूप विचित्र नजरेने बघायचा. मला सासूने माझ्या खोलीत राहिलं सांगितलं हे बरेच वाटले. मग मी जेव्हा जेव्हा तो माणूस घरी येई तेव्हा माझ्या खोलीत राहू लागले. पण एकदा माझ्या नवऱ्याचा दुपारी फोन आला आणि काहीतरी अर्जंट काम होतं, म्हणून मी सासूबाईंच्या खोलीकडे गेले आणि समोरचे दृश्य पाहून मी स्तब्ध झाले. मला जबरदस्त धक्का बसला. माझी सासू आणि तो माणूस हसत खिदळत होते. सासूच्या अंगावरती तो माणूस पडलेला होता आणि ते अशा प्रकारे झोपले होते की जणू नवरा बायको आहेत. माझ्या सासूचे त्या माणसाशी अनैतिक संबंध होते आणि त्याच्या बोलण्यातून असं कळलं की माझ्या सासऱ्यांचा त्या दोघांनी मिळून खून केला होता, कारण त्यांना त्यांच्या संबंधाविषयी समजले होते. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मला धक्का बसला.
आणि माझा धक्का लागून एक वस्तू खाली पडली. त्या दोघांनी मला पाहिलं आणि त्यांचं भांडं फुटलं म्हणून तेव्हापासून मला या रूममध्ये बंद केलं आहे. माझ्या सर्व वस्तू इथे टाकलेल्या आहेत. मी दररोज हा अल्बम घेऊन रडत बसायचे, कारण माझं माझ्या नवऱ्यावरती खरंच खूप प्रेम आहे. आता मला सर्व गोष्टींचा उलगडा होत होता. स्वाती खरं बोलत होती आणि महेशसुद्धा खरं बोलत होता. हा सर्व प्लॅन आणि कटकारस्थान सासूचं होतं. स्वातीला इथे बंद करून तिला मारायचं होतं आणि इकडे महेशला सांगण्यात आलं होतं की ती पळून गेली म्हणून, जेणेकरून तिचा पुन्हा कोणी शोध घेऊ नये आणि त्या खोलीत स्वातीच्या वस्तू आहेत असं सांगून महेशला त्रास होईल असं सांगून ती खोली बंद करून ठेवली होती. माझी सासू ही एक महाबिलंदर बाई होती. आता मला तिच्या नटण्या मुरडण्याचा खरा अर्थ कळत होता. माझ्या सासूचा खरा चेहरा कळला होता आणि मी त्यांचा तो चेहरा त्यांच्या मुलासमोर उघडा करणार होते. ती गावावरून परत आली तेव्हा मी आणि स्वातीने एक प्लॅन केला आणि महेश देखत मी सासूबाईंना म्हणाले की चावी द्या. सासूबाई घाबरली आणि म्हणाली, का, कशाला हवी आहे तुला चावी? महेशने सांगितले ना की त्यामध्ये स्वातीच्या आठवणी आहेत. त्या पाहिल्या की महेशला त्रास होतो, त्यामुळे मी तुला चावी देणार नाही. तेव्हा मी म्हणाले, आता स्वाती या घरात नाही, मग तिच्या वस्तू तरी ठेवून काय करायचं आहे? मी तिच्या सर्व वस्तू घेऊन बाहेर फेकून देणार आहे आणि जेव्हा त्या महेशला दिसतील तेव्हा कधी ना कधी त्याचा त्रास होईलच ना. त्यापेक्षा हा त्रास कायमचाच मिटवून टाकूया आणि त्या वस्तू फेकून देऊया. महेशला माझं हे म्हणणं पटलं, पण सासू मात्र चावी देत नव्हती. मग मी त्यांना म्हणाले, या खोलीत स्वातीच्या नुसत्या वस्तू आहेत की अख्खी स्वाती आहे? तेव्हा महेश आणि माझ्या सासूला आश्चर्य वाटले. तू काय बोलत आहेस असं महेश मला म्हणाले. तेव्हा मग मी महेशला म्हणाले की तुम्हाला कोणी सांगितलं की स्वाती पळून गेली आहे? तुम्हाला तिच्या वागण्यात तसं केव्हा जाणवलं होतं का? तेव्हा महेश म्हणाले, नाही, माझ्यासोबत तर ती अगदी खुश होती, माझ्यावर खूप प्रेम करायची, पण दिवसभर ती आणि आई दोघीच घरी असायच्या. तेव्हा आई सांगत होती की तिला भेटायला एक माणूस यायचा वारंवार आणि एक दिवस त्याच्याबरोबरच ती पळून गेली. आणि ते सर्व तुम्ही खरं मानलं असं मी महेशला विचारलं. तेव्हा महेश म्हणाले, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा स्वाती त्यांच्यासमोर आली. तिला पाहून सासूची तर बोबडीच वळली. महेशच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते आणि घडलेली सर्व हकीकत आम्ही महेशला सांगितली. तेव्हा त्यांचा या गोष्टीवर विश्वासच बसेना की त्यांची आई असं वागू शकते आणि स्वतःच्या नवऱ्याचा तिने खून केला होता. स्वार्थामध्ये आंधळे होऊन आणि नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडून तिने अशा प्रकारे निष्पणाची पातळी गाठली होती. मी पोलिसांना आधीच फोन करून ठेवला होता. पोलीस आले, माझ्या सासूला आणि तिच्या प्रियकराला पकडून घेऊन गेले. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स करा. आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.